एकदा श्रावण सुरू होण्याच्या अगोदर कोकणातील रस्त्याने प्रवास करायचा. जस्ट पाऊस गेल्यामुळे तुम्हाला कोकणाचं अद्भुत सौंदर्य दिसतं. मध्ये मध्ये डेव्हलपमेंटच्या नावाखाली बरंच काही काय दिसतं, पण इथलं खरं सौंदर्य जे आहे ते इथल्या रस्त्यात आणि इथल्या निसर्गात. तुम्हाला तो मुक्त निसर्ग समुद्राच्या जवळ असलेला पाहता येतोच. फक्त ती पाहण्याची दिशा आणि नजर मात्र ठेवायचीच. या कुंद पावसात किंवा पाऊस जस्ट येऊन गेलेला असेल तर खऱ्या अर्थात इथे मजाच येते. फक्त तो निसर्ग तुमच्या नजरेखालून सरळून हिरवळ सरकत राहते. हिरवळ आणि फक्त हिरवळ. फक्त या हिरवळीचा रंग हिरवाच असतो असं नाही. मध्ये मध्ये तो तुम्हाला पोपटी रंगाचंही उत्कृष्ट दर्शन देतो. फक्त आपलं मन त्या हिरवाईत रंगून घ्यायचं आणि आपला प्रवास पुढे 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 चालू ठेवायचा. आकाशात मेघांची काळी दाटी झाली तरी त्यातलं फक्त सौंदर्य निरखत आणि झाडाच्या पारंब्यांची सूर खेळत तुम्ही मात्र पुढे 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 आणि पुढे सरकत राहायचं. इथला डोंगर, इथल्या दऱ्या आणि इथलं बरंच काही तुम्हाला नक्की सुखावून जातं. कधीतरी इथली पुरातन पुरुषासारखी उभी असलेली झाडं तुम्हाला इथलं खरं सौंदर्य दर्शवतात. कोकणातील प्रत्येक गोष्ट, मग ती नद्या असू दे, डोंगर असू दे किंवा हिरवाई असू दे, तुम्हाला लुभवून नक्कीच जाते. कोकणाचं सौंदर्य तर अप्रतिमच. इथला समुद्र मात्र तुम्हाला सतत थोड्या थोड्या वेळाने दर्शन देत राहतो आपल्या काळ्या दाटलेल्या मेघांसह. इथली छोटी छोटी गावंही हळूहळू हळूहळू विकासाच्या दिशेने जात आहेत. पण इथला बराच प्रवास करायचा असेल तर तुम्हाला जेटी किंवा बोटीचं सफर ही असतेच. इथल्या खऱ्या अर्थाने इथल्या खाड्या पार करताना इथलं सौंदर्य, खाड्यांचं सौंदर्य तुम्हाला दृष्टिक्षेपात येतंच. आता मात्र फेरीबोटीची सोय असल्यामुळे मोठ्या मोठ्या गाड्या न्यायची सोय झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही आरामात बिनधास्त प्रवास करू शकता. एकदा फेरीबोटचा प्रवास संपला की गर्दी करायची आपण पुढे सरकण्यासाठी. कारण तुम्हाला इथला निसर्ग पुन्हा एकदा अनुभवायचा असतोच. इथल्या कधीतरी इथली ही औषधी फळं, झाडं निरखत जायचं. आजही त्यांचं सौंदर्य तुम्हाला इथे पाहता येतंच. इथल्या रस्त्यांवर भागात सुरू असलेला प्रवास किंवा विकासासाठी विविध अवजारं तुम्हाला इथेच दर्शन देतात. आपण मात्र त्याच्यात न अटकता पुन्हा एकदा त्या हिरवाळीचा, हिरवागार निसर्गाचा आणि त्या रस्त्यांचा सौंदर्याचा अनुभव घेतच पुढे पुढे सरकत राहायचं.